नमस्कार. मुंबई स्थित वाळकेश्वर येथील बाणगंगा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे ठिकाण खूप स्वच्छ आणि नेटकं असणं मला अपेक्षित होतं, तसं ते नाही आहे. पण खूप छान आहे. म्हणजे इथलं निसर्ग छान आहे, फक्त तो माणसांनी खराब केला आहे एवढंच, आणि रेग्युलर त्याची निगा नाही राखली घेतली आहे. पण आज आपण त्याच्याविषयीची जी कहाणी आहे ती आपण ऐकूया. आपल्याला ओंकार नार्वेकर ही या स्थानाविषयीची माहिती आपल्याला देतील. मिस्टर ओंकार, प्लीज आम्हाला सांगाल का या स्थानाचं महत्त्व? हो. तर असं आहे, पुरातन काळात रामायणाच्या वेळी जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेला शोधायला निघालेले तेव्हा ते इथे येऊन थांबले. आणि तेव्हा इथे स्वच्छ पाण्याचा काही हे नव्हतं, म्हणजे पिण्याचा पाण्याचा काही सोर्स नव्हता. कारण बाजूला खाडी नदी आहे, समुद्र आहे. तर पिण्याचं पाणी कुठून यायचं, म्हणून रामाने काय केलं, रामाने बाण घेतला आणि तो बाण जिथे पडला तिथून गंगा निघाली, म्हणून त्याला बाणगंगा म्हणतात. आणि ती हे पाणी हे जे तुम्हाला दिसतं हे फ्रेश वॉटर आहे. आणि तिथून तुम्ही बघाल तिकडे गायमुख आहे, जिथून पाणी 24 तास पडत असतं. इथून पाणी येत असतं इकडे. मग लोक 12व 13व करतात आणि मग जे काय आहे ते असं सोडून जातात, म्हणून पण एक प्रकारे घाण झालं. जर तिकडे खाली बघाल तर त्याच्यामुळे पण हे घाण, प्लास्टिक वगैरे, फुलं सगळी मडकी वगैरे सगळं इथे. काही जण माशांना खायला घालतात, मासे मरतात वगैरे, असं सगळं होत राहतं इथे. पण इथे आजूबाजूलाच याच परिसरात कमीत कमी 50 मंदिरं असतील. त्यापैकी एक मंदिर आपण जाऊ, इथेच कोपऱ्यावर आहे हे मंदिर, इथे आपण जाऊ. आणि दुसरं इथे एक मोठं मंदिर आहे, मेन मंदिर, याचं म्हणजे नाव वाळकेश्वर. तर त्यांना शिवाची पूजा करायची होती, पण इथे कुठे शिवलिंग नव्हतं, म्हणून रामाने वाळूपासून शिवलिंग बनवलं, म्हणून त्याला वाळुकेश्वर असं म्हणतात. तर इथे ते मंदिर आहे वाळकेश्वर. आणि ही एक शिडी इथे दिसते, ही ऑरेंज कलरची शिडी. त्याचं एक खास हे आहे, आता तसं बघायला गेलं तर तुम्ही बाणगंगेला कुठूनही येऊ शकता. इथे भरपूर शिड्या आहेत, तिकडे शिडी आहे, तिकडे शिडी आहे, असं कुठूनही खालती येऊ शकतात. पण तरी ही एक इथून वेगळी स्पेशल शिडी बनवली आहे, कारण हे कुठलं तरी एका संताचं मंदिर आहे. त्याच्या मागचं जे मंदिर आहे संताचं मंदिर आहे. आणि असं म्हणतात की त्या संताला सवय होती की सकाळी येऊन इथे आंघोळ करायची. तर ही शिडी खास त्या संतासाठी आहे की तो सकाळी उठून इथून येऊन या पायऱ्यांनी खालती येऊन इथे आंघोळ करावी म्हणून. या संताचं मंदिर आहे तिकडे. बघा, फार सुंदर आहे. म्हणजे शुद्ध पाण्यासाठी या बाणगंगेची निर्मिती झाली आहे. पण आज तुम्ही बघाल ना, तर इतकी अशुद्धता आहे इथे, 2 मिनटंसुद्धा आपण उभं राहू शकत नाही, इतका घाण वास इथे आहे. तर मला हेच सांगायचं आहे की ह्या गोष्टी नेटनेटक्या ठेवणं, आपल्या ज्या पवित्र वास्तू आहे ज्या नेटनेटक्या ठेवणं, ही जशी सरकारची जबाबदारी आहे तशी आपल्या सामान्य नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. तर जरूर आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.